नमस्कार. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. इयत्ता 6वीचं मेजरमेंट म्हणजेच मापन या धड्याविषयी आपण अधिक माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनात भरपूर गोष्टींची मापन करत असतो. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत विविध गोष्टींचं मापन आपण करत असतो. उदाहरणार्थ, हा बिस्किटचा पुडा, याच्यामध्ये किती बिस्किट आहेत हे आपण याच्यावर लिहिलेलं असतं की किती ग्रॅमचं हे पाकिट आहे. त्यानंतर हा 1 किलोचा, बघा हे फुटाणे 1 किलो आहे. त्यानंतर हे बघा नाचणी पीठ आहे, साधारणतः 200 ग्रॅम आहे. हे झालं स्थायू पदार्थाचं. त्यानंतर द्रव पदार्थ असतील तर माझ्या हातात बघा ही तेलाची बॉटल आहे, ही साधारणतः 1 लिटरची आहे. ही सोडा बॉटल आहे, ही साधारणतः 750 ml ची आहे. पाण्याची बॉटल ही साधारणतः 1 लिटरची आहे. त्यानंतर आपण वेळेचं मोजमाप घडीमध्ये करतो. टेम्परेचर बघायचं असेल, तापमान बघायचं असेल तर ते आपण तापमापीमध्ये बघतो. वजन बघायचं असेल आपल्या स्वतःचं तर आपण त्याच्यासाठी हे वजन माप उपयोग करतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण दिवसभरात अनेक प्रकारच्या गोष्टी वापरतो आणि त्यांचं मापन करतो. का बरं करायचं असतं मापन? तर कोणती गोष्ट आपण मोजून मापून घेतली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो आणि त्याच्यामध्ये एक प्रमाणता येत असते. पूर्वीच्या काळी अशा पद्धती नव्हत्या. अंदाजे बोटांची माप, हातांची माप, वीतभर, हातभर. त्यानंतर धान्य मोजण्यासाठी अशा प्रकारचं माप वापरलं जायचं, जे 1 किलोचं समजलं जायचं. पण याच्यामध्ये नेमकं धान्य किती बसेल हे आपल्याला आत्ताही म्हणजे सांगता येणार नाही. तर याला म्हणतात, जे आपण अगदी पट्टीच्या साह्याने मोजतो त्याला म्हणतात प्रमाणित मापन, आणि जे आपण हात, पंजा, पायांच्या पावलांनी जे मोजतो त्याला म्हणतात अप्रमाणित मापन. तर पुढच्या भागात आपण प्रमाणित आणि अप्रमाणित यांचा अधिक अभ्यास करूया. धन्यवाद.